श्री समर्थ सद्गुरू खंडोजी महाराज यांच्या 196व्या नाम सप्ताह महोत्सवानिमित्त आलेल्या समस्त भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहोत। सालाबादाप्रमाणे याही वर्षी युवा संघर्ष सांस्कृतिक कला मित्र मंडळ आपणासमोर पौराणिक देखावा सादर करीत आहे। रोमहर्षक दैदिप्यमान देखावे सादर करण्याची आमच्या मंडळाची परंपरा। याच परंपरेला साजेसा देखावा सादर करीत आहोत। द्रौपदी वस्त्रहरण, द्रौपदी वस्त्रहरण। मामाश्री आठ। आठ भाचे आठ आठ आठ। सम्राट युधिष्ठिर, आता तर तू तुझं सगळं राजकोष आणि तुझी सगळी संपत्ती माझ्या भाच्याकडून हारून गेलाय। आता तू काय लावतो डावर सांग। बोल युधिष्ठिर, आता तू काय लावतोय डावर? आता का मैदान सोडून पळून जातो असंच वाटतंय। अरे दुर्योधन, आमच्या रक्तात पण क्षत्रियांचे रक्त आहे। आम्ही पण युद्ध आणि डाव सोडून पळून जात नाही। आता या सारीपाटाच्या खेळामध्ये मी माझे चारी भाऊ आणि मी स्वतः या डाववर लागत आहे। भाताश्री, लावून टाक एक डाव आणि जिंकून घे सगळं हरलेलं धन दौलत शस्त्र अस्त्र राजपाट। ठीक आहे, मी लावतो एक डाव। मामा 10 पाहिजे, 10 10। मामाश्री आपण जिंकलो, मामाश्री आपण जिंकलो। बोल युधिष्ठिर, आता काय लावतोय डाव मध्ये? काय लावतोय? आता तर सगळं संपलंय। आता माझ्याकडे काहीच नाही आहे। मी आता निर्धन झालोय। सगळं सगळं संपलंय आता। अरे सम्राट युधिष्ठिर, आता तर तू तुझ्या भावांसोबत तू स्वतःला हरवून बसलाय। आता तू दुर्योधनचा दास बनून गेला आहे, दास। पण तरी तुझ्याकडे अजून एक सर्वात अनमोल हिरा बाकी आहे, अनमोल हिरा। नाही, आता माझ्याकडे कोणताच हिरा बाकी नाही आहे, कोणताच हिरा बाकी नाही।
नाही सम्राट, नाही, अजिबात नाही. तुझ्याकडे अनमोल हिरा आहे, अनमोल हिरा. पांचाली, द्रौपदी. पांचाली, द्रौपदी. अरे भ्राताश्री, पत्नी दासी बनून राहील आणि राजा दास. द्रौपदीला पण डावमध्ये लावून टाक. जर आपण जिंकले तर राजपाट, सैन्य, धन दौलत सगळे तुमचं, आणि हरले तर 5 पती दास झालेच आहेत. पत्नी पण दासी बनून राहील. खेळ सम्राट युधिष्ठिर, आता हा अंतिम डाव आहे. खेळ, तूच जिंकशील. मामाश्री, 12 पडायला पाहिजे, 12. हा डाव आपण जिंकायचा आहे मामाश्री. 12 पडायला पाहिजे मामा. हातात आलेला हिरा हातातून जायला नाही पाहिजे मामा. मामाश्री. अवश्य, अवश्य मिळेल भाचेराव. आपण जिंकलो समजा. आपण द्रौपदीला पण जिंकलो. जा दुःशासन, द्रौपदीला घेऊन ये. नाही ऐकली तर ओढून घेऊन ये. डमडमाक डमढम. जशी तुमची आज्ञा भ्राताश्री. आत्ताच येतो द्रौपदीला घेऊन. तुम्ही 5ही भाऊ डाववर लागले आणि मला पण या डाववर लावलं. हा डाव होता का युद्ध? अरे, तुमची बुद्धी भ्रष्ट झाली. तुम्ही जर या डाव मध्ये हरले तर मला या डाव मध्ये लावायचा काय अधिकार होता? त्रेतायुग मध्ये रावणाने सीताहरणाचे पाप केले होते. तेव्हा सीता मातेने लक्ष्मण रेखा पार करण्याची चूक केली होती. पण या रावणाने स्वतःच लक्ष्मण रेखा पार केली आणि एका स्त्रीला केस पकडून ओढून आणण्याची हिम्मत केली आहे. तुमच्यामध्ये सगळे शक्तिशाली आहेत. कुणी सर्वश्रेष्ठ गदाधारी, तर कुणी सर्वश्रेष्ठ धनुर्धर, तर कुणी महारथी. तुम्ही माझे 5ही रक्षक, माझ्या लाज रक्षणाची शपथ घेतली तर तुमच्या समोर माझी लाज लुटली जात आहे. आज माझी लाज लुटणाऱ्या नराधमांसोबत कोणता न्याय देत आहात? कारण तुम्ही दास बनले आहात, दास. दुःशासन, द्रौपदीला निर्वस्त्र कर. दुःशासन, निर्वस्त्र. तू काय विचार करतोयस? माझ्या आज्ञेचे पालन कर दुःशासन. नाही, नाही, दुष्ट दुःशासना.
मनुष्य जोपर्यंत संसारी प्राण्यांची मदत मागत होते तोपर्यंत भगवान नाही जाऊ शकत. जेव्हा द्रौपदीनं निराश होऊन मला मदत मागितली तर मी लगेच तेथे पोहोचलो. पण या कलियुगात असेच अन्याय होत राहतील, म्हणून जेव्हा जेव्हा या कलियुगात स्त्रियांवर अन्याय अत्याचार होतील तेव्हा तेव्हा तुम्हालाच श्रीकृष्ण व्हावे लागेल. बोला खंडोजी महाराज की जय. बोला खंडोजी महाराज की जय. लोकमान्य प्रभू यांच्याकडून तुम्हाला सर्व मिळाले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. योगेश देशमुख यांच्याकडून 1000 रुपये मिळाले. लखन दादा नेरकर यांनी वरती जायचे. प्रतापबाबा पाटील यांनी इकडे यायचे. त्यांच्याकडे 5000 रुपये मिळाले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. लखनदादा नेरकर यांच्याकडे 500 रुपये मिळाले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.